जय श्रीराम. रामरक्षा स्तोत्र पठणाचे अनेक फायदे सांगितले आहेत. यातील एक एक अक्षरसुद्धा मोठ्या मोठ्या पापाचा नाश करतो. या स्तोत्राच्या पठणामुळे साधकाच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून आणि वाईट शक्तीपासून रक्षण होते. श्लोक 4 ते 9 मध्ये मस्तकापासून ते पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. रामरक्षा स्तोत्राचे पठण जो करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, सर्व कार्यात यश मिळवणारा असा होईल. रामरक्षा स्तोत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनात सुख समृद्धी आणणारे मानले जाते. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे. प्रार्थना करताना अर्थ समजून व नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर ती अधिक उपयुक्त ठरेल, म्हणून रामरक्षेचे मराठी भाषांतर पण सांगितले आहे. या आधीच्या श्लोकांचे व्हिडिओ मी आधी अपलोड केले आहे. प्रथम मी श्लोक पठण करणार आहे व नंतर त्याचा अर्थ सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी श्लोक नंबर 17 पासून सुरुवात करते आहे. तर चला वाचूयात आपण श्लोक नंबर 17. तरुण रूपसंपन्नो सुकुमारो महाबलौ पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो. आता श्लोक 18 आणि 19, 17, 18, 19 या तिघांचाही अर्थ एकदम आहे. त्यामुळे मी श्लोक 18 आणि 19सुद्धा वाचणार आहे. तर 18 नंबरचा श्लोक वाचूया. फलमूलाशिनो दांतो तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्यैतौ भ्रातरो रामलक्ष्मणौ. आता 19 नंबरचा श्लोक वाचूया. शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहंतारो त्रायतानो रघुत्तमो. आता अर्थ बघूयात. श्लोक 17, 18 आणि 19. वयाने तरुण, रूपवान, कोमल, अतिशय बलवान, महाबली, कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, वल्कले आणि कृष्णाजीन हीच वस्त्राप्रमाणे परिधान करणारे, फळे कंदमुळं भक्षण करणारे खाणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, राक्षस कुलाचा नाश करणारे आणि रघुकुलातील श्रेष्ठ असे दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत. आता 20 नंबरचा श्लोक वाचूयात. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया सुगनिसंगसंगिन रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. अर्थात बाण लावून सज्ज केलेले, धनुष्य हाती धारण करणारे, बाणांना हस्तस्पर्श करणारे व अक्षय बाणांचे भाते बाळगून असलेले श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत. 21 नंबरचा श्लोक वाचूयात. सन्नद्ध कवची खड्गी चाप बाणधरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. अर्थात निरंतर सज्ज असलेले, अंगात कवच घातलेले, हाती तलवार आणि धनुष्यबाण धारण करणारे, तसेच आमचा मूर्तिमंत मनोरथच असलेला असे लक्ष्मणासह गमन करणारे तरुण राम आमचे रक्षण करो. आता श्लोक 22, 23, 24 एकत्रितपणे वाचूया, कारण त्याचा एकत्रितपणे अर्थ आहे. श्लोक 22 वाचूया. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्यो रघुत्तमः. 23 नंबरचा श्लोक वाचूया. वेदांत वेद्यो यज्ञेश
पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः. आता 24 नंबरचा श्लोक वाचूया. इत्येत्यानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. अर्थात आनंद देणारे दशरथाचा पुत्र शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा बलवान काकुस्थ कुलात उत्पन्न झालेला महापुरुष पूर्ण ब्रह्म कौसल्यपुत्र रघुत्तम वेदांत शास्त्राचे ज्ञान असलेला यज्ञांचा स्वामी पुराण पुरुषोत्तम जानकीचा प्रिय वैभव संपन्न अतुल पराक्रमी अशा या नावांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते यात संशय नाही असे शंकरांनी वचन दिले आहे. असे शंकराचे अभिवचन आहे. आता 25 नंबरचा श्लोक वाचूयात. रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिनो नरः. अर्थात दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा कमलनेत्र आणि पितांबर परिधान करणारे अशा श्रीरामाची या दिव्य नावांनी जे मनुष्य जे साधक स्तुती करतात ते जन्ममरणाच्या संसारातून मुक्त होतात. आता 26 नंबरचा श्लोक वाचूया. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतां पतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. अर्थात लक्ष्मणाचा ज्येष्ठ भाऊ रघुकुलश्रेष्ठ सीतेचा पती सुंदर काकुत्स्थकुलोत्पन्न दयासागर करुणासागर सद्गुणांचा निधी ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असे श्रीराम धार्मिक राजेंद्र सत्यप्रतिज्ञ दशरथपुत्र सावळ्या वर्णाचा शांतमूर्ती लोकांना आनंद देणारा रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू जो राघव प्रभू श्रीराम त्याला मी वंदन करतो. श्लोक 27 वाचूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अर्थात राम रामभद्र रामचंद्र वेधस रघुनाथ नाथ अशी ज्याची नावे आहेत त्या सीतापतीला त्या प्रभू श्रीरामाला मी माझा नमस्कार असो माझे नमन असो. व्हिडिओची लांबी वाढते म्हणून यापुढील श्लोकांचे मी व्हिडिओ पुढील भागात अपलोड केले आहे. सो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि रोज रामरक्षा पठण करा. जय श्रीराम.